नमस्कार. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कापूस खरेदीची मर्यादा वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत. यंदाच्या हंगामात खरेदी सुरू झाल्यापासून कापसाची खरेदी मर्यादा अत्यंत कमी ठेवण्यात आली होती, जी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा बरीच कमी होती. यामुळे चांगल्या गुणवत्तेचा आणि उत्तम दर्जाचा कापूस असूनही शेतकऱ्यांना तो खुल्या बाजारात कमी भावाने विकावा लागत होता. हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरला होता. शेतकरी संघटना आणि नेत्यांकडून सतत नाराजी व्यक्त होत होती. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे गाजला. अनेक आमदारांनी तो लावून धरला आणि अखेर राज्य सरकारने 11 डिसेंबर रोजी एक महत्त्वाचे पत्र काढले. या पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची कापूस उत्पादकता वेगवेगळी न ठेवता एकसमान 23 क्विंटल 68 किलो प्रति हेक्टर गृहीत धरावी, असा निर्णय घेण्यात आला. या नव्या उत्पादकतेनुसार सीसीआयला खरेदी मर्यादा निश्चित करण्यास सांगितले आहे. सीसीआयच्या सूत्रांच्या मते पुढील 2-3 दिवसात ही वाढलेली मर्यादा लागू होऊन खरेदीला गती मिळेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना हमी भावाने अधिक कापूस विकता येईल. हा मुद्दा नेमका काय आहे आणि शेतकरी यात का अडकले होते, याचा थोडक्यात आढावा घेतला. तर गेल्या वर्षी सीसीआय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यानुसार खरेदी मर्यादा ठरवत असे आणि त्यानुसार खरेदी करत असे. मात्र यंदा सीसीआयने राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याची सरासरी उत्पादकता घेऊन त्यानुसार मर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागाच्या 1 ऑक्टोबरच्या पहिल्या अहवालानुसार ठरलेली मर्यादा गेल्या वर्षीपेक्षा अनेक जिल्ह्यात 30 ते 40% कमी होती. काही जिल्ह्यात ती फक्त 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत खाली आली होती, ज्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष उत्पादन त्यापेक्षा जास्त असूनही सीसीआय फक्त मर्यादित कापूस घेत असे. उरलेला चांगल्या गुणवत्तेचा कापूस शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावाने विकावा लागत होता. शेतकऱ्यांच्या सततच्या मागणीनंतर कृषी विभागाने 3 डिसेंबरला सुधारित उत्पादकता जाहीर केली, ज्यात जिल्ह्यातील उच्च उत्पादन देणाऱ्या 25% पीक कापणी प्रयोगांची सरासरी घेऊन मर्यादा वाढवली गेली. तरीही अनेक जिल्ह्यात ती अपुरी ठरली आणि शेतकरी अडचणीत राहिले. विधिमंडळात हा मुद्दा गाजल्यानंतर 11 डिसेंबरला कृषी विभागाने नवे परिपत्रक काढले. यात जिल्हानिहाय उत्पादकता न ठेवता राज्यातील सर्वोच्च उत्पादकता असलेल्या 3 जिल्ह्यांची म्हणजे लातूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांची सरासरी घेऊन 23 क्विंटल 68 किलो ही एकसमान उत्पादकता राज्यभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. लातूरमध्ये सुमारे 24.70 क्विंटल तर इतर 2 जिल्ह्यात 23 क्विंटलच्या आसपास उत्पादकता होती. आता ही मर्यादा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनाच्या जवळपास पोहोचली असल्याने सीसीआयच्या हमी भावाने अधिक कापूस विकता येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मात्र सरकारचा हा निर्णय उशिरा आल्याचे काही शेतकरी म्हणतात, कारण नोव्हेंबरपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे. जे शेतकरी सीसीआयला विक्रीसाठी थांबले होते त्यांना याचा थेट फायदा होईल. खरेदी केंद्रांवर जाताना शेतकऱ्यांनी आधी खातरजमा करावी की नव्या मर्यादेनुसार 23 क्विंटल 68 किलो प्रति हेक्टर खरेदी सुरू झाली आहे का, कारण सिस्टम अपडेट होण्यास 2-3 दिवस लागू शकतात. मागील वेळीही 3 डिसेंबरच्या निर्णयानंतर 3-4 दिवस लागले होते, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आता बाजारभावाकडे वळूया. सध्याच्या हंगामात महाराष्ट्रात आणि देशभरात कापसाचे बाजारभाव हमी भावापेक्षा कमी आहेत. चांगल्या गुणवत्तेच्या अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाला काही बाजारात 7,600 ते 7,900 रुपये प्रति क्विंटल मिळत आहेत. मात्र सरासरी भाव 7,000 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान आहे. यंदाच्या हंगामासाठी अतिरिक्त लांब धाग्याचा हमीभाव 8,110 रुपये आणि लांब धाग्याचा 7,710 रुपये आहे. अपवाद वगळता बाजारभाव हमीभावापेक्षा 800 ते 1,200 रुपयांनी कमी आहेत. सीसीआयची खरेदी 15 ऑक्टोबरपासून सुरू झाली, मात्र सुरुवातीला ओलावा आणि गुणवत्तेच्या अडचणी होत्या, कारण पावसामुळे कापूस ओला झाला होता. आता मर्यादा वाढल्याने सीसीआय हमीभावाने अधिक खरेदी करेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळेल. बाजारात चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला जास्त भाव मिळतो, पण सरासरी भाव कमी राहिल्याने शेतकरी सीसीआयकडे वळत आहेत. पुढच्या काळात बाजारात काय घडामोडी घडू शकतात हे समजून घेताना कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विनय कोटक यांनी सरकारला पत्र लिहून कापूस आयातीवरील 11% शुल्क कायमस्वरूपी काढण्याची मागणी केली आहे. सध्या हे शुल्क 31 डिसेंबरपर्यंत माफ आहे, मात्र उद्योगाचे म्हणणे आहे की देशांतर्गत कापूस महाग असल्याने आयात न केल्यास कापड निर्यातीत व्हिएतनाम, बांगलादेश, पाकिस्तान आणि चीनशी स्पर्धा करणे कठीण होईल. मात्र अभ्यासक म्हणतात की यंदा उत्पादन कमी असले तरी गेल्या वर्षांचा शिल्लक साठा आणि आयात पुरेशी आहे. जर सरकारने शुल्क कायमस्वरूपी काढले नाही तर पुढचे काही आठवडे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी राहतील. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी प्राधान्य सीसीआयच्या हमीभाव खरेदीला द्यावे, जेणेकरून नुकसान टाळता येईल. केंद्र सरकार आयात शुल्काबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष ठेवावे लागेल, कारण त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होईल. सध्या बाजारात आवक वाढत असल्याने भाव कमी राहण्याची शक्यता आहे, पण सीसीआयची सक्रिय खरेदी शेतकऱ्यांना आधार देईल. थोडक्यात सांगायचे झाले तर राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता खरेदी मर्यादा वाढल्याने हमी भावाने अधिक कापूस विकता येईल आणि नुकसान टाळता येईल. शेतकरी बांधवांनी खरेदी केंद्रांवर जाताना नव्या मर्यादेची खातरजमा करावी आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. पुढील काळात बाजारभाव आणि आयात धोरणाकडे लक्ष ठेवा, कारण ते भावावर परिणाम करू शकतात. कापूस उत्पादन हे मेहनतीचे फळ आहे, त्यामुळे योग्य भाव मिळाला पाहिजे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे आणि यामुळे यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल अशी आशा आहे. आणि पुढे हमीभाव बाजाराला आधार देईल का, हे वेळोवेळी सांगू. महाराष्ट्र अपडेट चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.